मंडळी, आपल्या लेकराला घास भरवत असताना तो घास आपण दुसऱ्या लेकराचा हिसकावून आपल्या लेकराला भरवतोय का नाही याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल हा विषय नेमका काय आहे? तर हा विषय असा आहे, अनेक शाळांमध्ये आरटी अंतर्गत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काही सीट्स आरक्षित असतात. पण अनेक शाळांमध्ये फिरत असताना मला हे जाणवलं की त्या सीट्सवर गोरगरीब विद्यार्थ्यांऐवजी अनेक धनदांडग्यांची, श्रीमंतांची मुलं असतात. आणि हे कधी पाहायला मिळतं? ज्यावेळेस अशी अनेक मंडळी सकाळी मुलांना शाळेत सोडायला येतात किंवा न्यायला येतात, त्यावेळेस त्यांच्या गाड्या ज्या असतात, मर्सिडीज असतील, इनोवा असतील किंवा इतर मोठमोठ्या गाड्या घेऊन ते ज्यावेळेस विद्यार्थ्यांना ड्रॉप करायला येतात, त्यावेळेस जाणवतं अरे यांना खरंच गरज आहे का? आणि ज्यांना खरी गरज आहे ते विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांमुळं, ज्यांची खऱ्या अर्थाने कॅपॅसिटी आहे वार्षिक फी भरायची, सगळ्या प्रकारचे डोनेशन द्यायची, तरी सुद्धा त्यांनी काहीतरी आयडिया करून, क्लुप्त्या करून आरटी अंतर्गत आपल्या मुलाला ॲडमिशन घेतलेलं असतं. आणि खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, जे आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा विद्यार्थ्यांचं एक सीट त्यांनी अडवलेलं आहे. मग मला असा प्रश्न पडतो की इतकं मोठं शिक्षण घेतलंय, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या असतील किंवा चांगल्या प्रकारचे व्यवसाय असतील, म्हणजे थोडीफार तरी अक्कल असेल, सामाजिक भान असेल, तरी सुद्धा ह्या मंडळींनी आरटी मध्ये स्वतःच्या मुलाचं ॲडमिशन करण्यासाठी जे काही प्रकार केले असतील ते त्यांना शोभतात का? त्यांच्या मनाला थोडं तरी वाईट वाटत नसेल का? मन खात नसेल का की अरे आपण चुकीच्या पद्धतीने ॲडमिशन घेतलेले आहे, एखाद्या गरीब मुलाला वंचित ठेवलेलं आहे शिक्षणापासून, याचा कधी विचार केला नसेल का त्यांनी? पण मला वाटतं की नसेल केला. जर असा विचार त्यांच्या मनात आला असता की दुसऱ्याच्या मुलाचा हक्क हिसकावून घेताना, आपल्या मुलाला तो देताना त्यांच्या मनात जर तो सुरुवातीला विचार आला असता, तर त्यांनी अशी कृती केलीच नसते. बरं, हे तपासण्याची यंत्रणा कुठेच नाही आहे. किरकोळ उत्पन्नाचे दाखले आणि काही ऑनलाईन प्रोसिजर केल्या की आरटी अंतर्गत कुणाला ॲडमिशन मिळतं, हे वास्तव आहे. बरं, याच्यावर अंकुश आणायचा म्हटलं तर सगळं हातात आहे, परंतु याच्यावर पावलं उचलणार कोण? ती पावलं उचलायला कुणी तयार नाही आहे. आधारला पॅन, पॅनला आधार, हे सगळं लिंक केल्यानंतर तुमचं बँकेचं स्टेटमेंट द्या, तरच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्पन्नाचा दाखला दिला जाईल आणि त्याच्यानंतर आरटीएत ॲडमिशन दिलं जाईल. असा काही उपाय करून पाहता येईल का? पण असा उपाय करताना सुद्धा कुठलं शासन दिसत नाही. तर माझी प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे, शासन स्तरावर जेव्हा काही पावलं उचलली जातील तेव्हा उचलली जातील, परंतु एक सुजाण नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून, जर का आपली क्षमता असेल आपल्या मुलाला फी भरून शिकवायची, शाळांच्या भरमसाठ फी वगैरे तो मुद्दा वेगळा आहे, तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु ज्या पालकांची स्वतःच्या खिशातून स्वतःच्या मुलासाठी फी भरण्याची क्षमता असेल, त्यांनी कृपया आरटी अंतर्गत खोटे सर्टिफिकेट घेऊन कुठे ॲडमिशन करू नका आणि दुसऱ्या कुठल्या गरीब मुलाचा घास आपल्या मुलाच्या तोंडात घालू नका, जेणेकरून सगळ्यांपर्यंत चांगलं दर्जेदार शिक्षण पोचेल, चांगल्या शाळांमध्ये असे विद्यार्थी शिकू शकतील. एवढीच कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.